फ्रायडेला स्कूलमध्ये प्राव्याकडून छानसं असं फादर्स डेचं एक ग्रीटिंग बनवून घेतलं होतं आणि प्राव्या ते डॅडाला दाखवायला खूपच एक्सायटेड होती. डॅडा आल्यानंतर तिने त्याला ते दाखवलं आणि डॅडाही ते बघून खूप खुश झाला. मला फक्त तो मोमेंट कॅप्चर करता आला नाही. त्यानंतर आम्ही निघालो होतो कलिनाला जायला. तिकडे पोचल्यानंतर बाबांकडून आईस्क्रीमची डिमांड करून झाली आणि बाबा लगेचच आईस्क्रीम घेऊन आले आणि प्राव्याला ते कोणाबरोबर शेअर करायचं नव्हतं म्हणून बोटाने चाटून चाटून तिने आईस्क्रीम खाल्लंय. मी तिच्या दुपारच्या लंचसाठी मस्त चीज पराठा करायला घेतला होता. आज थोडंसं व्हेरिएशन केलं, त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला आणि कोथिंबीर घातली होती. छान दोन्ही साईडने तूप लावून भाजून घेतलं आणि प्राव्याला भरवेन म्हटलं तर प्राव्याचे इकडे काहीतरी वेगळेच खेळ चालू होते. आधी काकाला घोडा बनवलं आणि घरभर फिरून झाली. त्यानंतर मन भरलं नाही तर डॅडालाही घोडा बनवून झालं. थोड्या वेळाने आजीबरोबर देवबाप्पाची पूजाही करून झाली आणि आजीला नवीन प्रार्थनाही शिकवून झाली. नेक्स्ट डे होता संडे आणि सकाळी सकाळी पावसाने मुंबईत हजेरी लावली होती. मी आणि प्राव्या मस्त पहिला पाऊस एन्जॉय करत होतो. त्यानंतर थोड्या वेळाने मी प्राव्याची चंपी करायला घेतली. म्हटलं संडे आहे, छान तिचं हेअर वॉश करू. त्यानंतर संध्याकाळी फादर्स डे सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळे बाहेर गेलो होतो. खूप दिवसांनी या दोघी आज एकत्र भेटल्यात तर या दोघींचे लाड बघा कसे चाललेत एकमेकींचे. चला, आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.